स्वातंत्र्य लढ्याची परिपूर्ती हा पाठ आज आपण बघणार आहोत. म्हणजे ह्याच्यात काय मध्ये माहिती आहे का, स्वातंत्र्य लढा झालेला आहे आपला, पण आता त्याच्यानंतर काय काय करावं लागेल भारत स्वतंत्र झाल्यानंतर ते आपण बघू. म्हणजे भारतामध्ये त्यावेळेस छोटे छोटे अनेक राज्य होते. ते राजे इंग्रजी सत्तेनंतर पण एक्झिस्ट करत होते, पण कसं इंग्रजी सत्तेने त्यांना नामधारी राजा म्हणून ठेवलं होतं. सगळे जे अधिकार होते आर्थिक आणि लष्करी ते कोणाकडे, तर इंग्रजांकडे. भारत स्वतंत्र झाला, भरपूर संस्थाने विखुरले जाणार आहे. मग त्यांचं भारतात विलिनीकरण, अखंड भारत देश कसं झालं हे आपण बघणार आहोत. हे कोणाचं चित्र आहे? सरदार वल्लभभाई पटेल ह्यांचं. आपले स्टॅच्यू ऑफ युनिटी आहेत ना, त्यांचं चित्र आहे, आयर्न मॅन. आता संस्थानाच्या भारतात विलिनीकरण कसे झाले हे आज आपण बघूयात. भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा लहान मोठी असे 600च्यावर अनेक संस्थान होते. असहकार आंदोलन प्रभावामुळे काय झालं, संस्थांमध्ये जनजागृती निर्माण झाली. संस्थांमध्ये प्रजामंडळे स्थापन झाली. प्रजामंडळ ह्याच्यावरनं काय तुम्हाला समजतं आहे? संस्थानातील प्रजेच्या हितासाठी व त्यांना राजकीय अधिकार मिळावे यासाठी काम करणाऱ्या जनसंघटना म्हणजे प्रजाहित होय, प्रजामंडळ होय. 1927मध्ये प्रजामंडळाशी मिळून एक अखिल भारतीय प्रजा परिषद स्थापन करण्यात आली. त्यामुळे संस्थातील चळवळीला चालना मिळाली. भारत स्वतंत्र झाल्यानंतर या संस्थांच्या विलिनीकरणाचा प्रश्न सोडवण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल यांनी म्हणजे एकदम ठाम अशी भूमिका घेतली. त्या कशी घेतली ते बघूयात आपण. त्यांनी संस्थानिकांना समजवलं नाही, जे समजलं नाही त्यांना लष्करी कारवाई केली. पण ह्यांचं खूप मोठं योगदान आहे विलिनीकरणासाठी. भारतात सामील होणे संस्थानिकाच्या कसे हिताचे हे सरदार वल्लभभाई पटेल यांनी संस्थानिकांना पटवून दिले. त्यांच्या या आव्हानाला संस्थानिकांनी चांगला प्रतिसाद झाला. त्याच्यामुळे जुनागड, हैदराबाद, काश्मीर सोडून सर्व संस्थानेही भारतात विलीन झालीत.